नमस्कार मंडळी, मी प्रिया आणि प्रीज किचनचं स्वागत आहे. आणि आपण आज बघणार आहे चिकनचा वेगळा आणि युनिक रेस्टॉरंट स्टाईल चिकन हंडी आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सुरुवातीला आपण चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्यासाठी बघा, इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे नमक म्हणजे अर्धा चमचा नमक घातलेलं आहे यामध्ये. आणि इथे बघा 1 चमचा धन्याची पावडर आहे ती घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा जिऱ्याची पावडर इथे ॲड करायची आहे. कोणत्या पण टाईपचा तुम्ही गरम मसाला इथे वापरू शकता किंवा चिकनचा मसाला आहे तो साधारण अर्धा चमचा चिकन मसाला इथे टाकून घेतलेला आहे. काश्मीर लाल मिर्च पावडर आहे साधारण अर्धा चमचा आपण इथं वापरलेले आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला एकत्र करून. पण त्याआधी इथे 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आहे ती पण लावून घेतलेली आहे. इकडे बघा, इथं 1 मोठी पळी तेल घेतले आहे आणि हंडीच्या ऐवजी मी कुकरचा वापर केलेला आहे. त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर इथं कांद्याची पेस्ट आहे साधारण मोठे 2 कांदे होते त्याची इथे पेस्ट टाकलेली आहे. पेस्ट कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगली भाजल्यानंतर यामध्ये चिकन आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पण छान असं पण तेलामध्ये भाजायचं आहे. बघू शकता इथे छान असं आपण चिकन आहे ते कमी गॅसवर भाजत आहे. 5 मिनिटांनंतर एक वाफ आल्यानंतर आपण चिकनमध्ये फक्त साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आणि यामध्ये आपण वाळलेलं जे खोबरं होतं ते छान असं भाजलं होतं. त्याची जी पावडर बनवली ती ती 2 चमचे वापरलेले आहे. मीडियम साईजचे चमचे आहेत त्यामध्ये बघू शकता. आणि त्यामध्ये बघा आपण तिळाची जी पावडर केली होती म्हणजे तीळ भाजून जी पावडर करतो ती साधारण मोठे 2 चमचे यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर आपण ठेवलं होतं आणि बघा छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये बघा गरम पाणी आहे ते साधारण मोठे 2 कप पाणी आहे ते यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला इथं चिकन आहे ते शिजवायचं आहे. मी नेहमी चिकन करताना तिखट कमी वापरते. म्हणजे मगाशी काश्मीर लाल मिर्च पावडर घातली होती कारण कलर पण येतो आणि तिखट पण नसते आणि मुलांना पण खाता येते. मग काय केलं, मुलांना साईडला चिकन काढून घेतल्यानंतर मोठ्यांसाठी म्हणून जी झणझणीत अशी तिखट असतं ना ते 1 मोठा चमचा यामध्ये टाकलेला आहे. आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून त्यानंतर पुन्हा आपण 1 कपभर पाणी ॲड केलेलं आहे आणि एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला कमी गॅसवरच. आणि थोडंसं पाणी आटोपर्यंत 2 ते 3 मिनिटं पुन्हा कमी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण आटतं आणि छान असं आपल्या चिकनला कट पण येतो. बघू शकता इथं फायनल आपल्या चिकन हंडी आहे ती तयार झालेली आहे. आणि मस्त अशी आपली झणझणीत चिकन हंडी तयार झालेली आहे. तुम्हाला मंडळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आणि त्याच्यासोबत आहे तंदूर रोटी. याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेलेच आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.